नमस्कार मित्रांनो. भारतीय संस्कृतीमध्ये तुळशीला केवळ एक वनस्पती मानले जात नाही, तर तिला पवित्र आणि औषधी गुणांनी भरलेली वनस्पती मानले जाते. जवळपास प्रत्येक भारतीय घराच्या अंगणात तुळशीचे रोप पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का, तुळस आपल्या आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे? चला तर मग आज जाणून घेऊया तुळशीचे काही आश्चर्यकारक फायदे. सर्वप्रथम तुळस रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करू शकते. तुळशीच्या पानांमध्ये नैसर्गिक अँटीऑक्सिडंट्स आणि उपयुक्त घटक असतात, जे शरीराला निरोगी ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक लोक सकाळी 2 ते 3 तुळशीची पाने चघळतात. दुसरा महत्त्वाचा फायदा म्हणजे सर्दी, खोकला आणि घशातील त्रास. तुळशीची पाने, आले आणि मध यांचा काढा अनेक घरांमध्ये पारंपरिक उपाय म्हणून वापरला जातो. यामुळे घशाला आराम मिळण्यास मदत होऊ शकते. तिसरा फायदा म्हणजे पचनासाठी. तुळस पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकते. जेवणानंतर तुळशीची काही पान खाल्ल्यास पोट हलके वाटण्यास मदत होऊ शकते. तुळस त्वचेसाठीही उपयुक्त मानली जाते. तिच्यामध्ये असलेले नैसर्गिक गुण त्वचा स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे अनेक आयुर्वेदिक आणि हर्बल सौंदर्य प्रसाधनांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. केसांसाठीही तुळस फायदेशीर ठरू शकते. तुळशीची पेस्ट किंवा तेल टाळूवर लावल्याने कोंडा कमी होण्यास आणि टाळू निरोगी राहण्यास मदत होऊ शकते. तुळशीचा सुगंध वातावरणही प्रसन्न ठेवतो. अनेकांना असे वाटते की घरात तुळशीचे रोप असल्याने वातावरण अधिक शुद्ध आणि सकारात्मक राहते. म्हणूनच अनेक कुटुंबांमध्ये तुळशीची दररोज पूजा केली जाते. तुळस लावणे खूप सोपे आहे. तिला सकाळचा सूर्यप्रकाश, योग्य प्रमाणात पाणी आणि थोडी काळजी दिली तर ती सहज वाढते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात एक तरी तुळशीचे रोप नक्की लावावे. मात्र तुळशीचा वापर मर्यादित प्रमाणात करावा. कोणताही घरगुती उपाय हा वैद्यकीय उपचारांचा पर्याय नाही. जर तुम्हाला गंभीर आरोग्य समस्या असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. मित्रांनो, निसर्गाने आपल्याला अनेक औषधी वनस्पती दिल्या आहेत आणि तुळस ही त्यापैकीच एक अमूल्य देणगी आहे. तिचा योग्य वापर केला तर ती आपल्या दैनंदिन जीवनात नक्कीच उपयुक्त ठरू शकते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच वनस्पतींच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता कमेंट करून नक्की सांगा, पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या वनस्पतीबद्दल माहिती ऐकायला आवडेल. धन्यवाद. पुन्हा भेटूया एका नवीन आणि उपयुक्त माहितीसह.